नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक महापालिकेची आज विशेष महासभा बोलवण्यात आली। मात्र या विशेष महासभेच्या आधी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि नगरसेवक मुकेश शहाणे हे चांगलंच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून हे नगरसेवक आक्रमक झाले होते। महासभेला सुरुवात होण्या अगोदर रुग्णवाहिकेतून येत हाताला आणि डोक्याला बँडेज लावून नगरसेवकांनी महापालिकेमध्ये प्रवेश केला। यावेळी नाशिक जिल्हा खड्ड्यांचा बालेकिल्ला, जगात भारी नाशिक, नाशिकचे खड्डे लय भारी अशा आशयाचे फलकही झळकले। तसेच व्हीलचेअरवर बसून नगरसेवकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतलं, मात्र त्याची अवस्था काय केली असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवक मुकेश यासह शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आक्रमक झाले। यामुळे महासभेत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। शहराची अवस्था या प्रशासनानं अत्यंत गंभीर केली। आम्ही अपघातग्रस्त बनून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं। शहराची अवस्था बिकट करणाऱ्या कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। ठाकरेंच्या नगरसेवकांकडून ही मागणी करण्यात आली। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत नाशिकच्या खड्ड्यांबाबत बैठक पार पडली। या बैठकीत देखील फडणवीस यांनी नाशिकचे खड्डे हे MNGLच्या कामामुळे पडल्याचं सांगितलं। मात्र एका महिन्यात रस्त्याच्या गुणवत्तेत सुधारणा होऊन नाशिककरांना दिलासा मिळेल असंही यावेळेला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं। त्यामुळं आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर एका महिन्यात नाशिककरांचा प्रवास खड्डेमुक्त होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।